पुढची बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकमध्ये आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रचंड मोठा राडा गोंधळ हा भाजपमध्ये पाहायला मिळाला। भाजपच्याच 2 कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली। भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसंच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला, पण हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला। बाळकृष्ण शिरसाट हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। तो उमेदवारी न मिळाल्यामुळे देवानंद बिरारी नाराज होते। या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, परिस्थिती बिघडली आणि दोनही बाजूंमध्ये हाणामारीचे चित्र पाहायला मिळालं। पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता। ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी, नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही समजलं तुला? अरे उमेदवार असे असतात। आणि नाशिकमध्ये आणखी एक राडा किंवा गोंधळ आज पाहायला मिळाला। रुची कुंभारकर या भाजपच्या माजी नगरसेविका, पण यावेळेला तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलेला होता, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांची नाराजी शमवण्यामध्ये यश मिळालं। ज्यावेळेला ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले अर्ज माघारीसाठी, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि अर्ज माघारीसाठी जाणाऱ्या कुंभारकरांचे पाय काही काळ अडखळले आणि गोंधळ झाला। कुंभारकरांना कार्यालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाला, त्यामुळे त्यांना आपला अर्ज काही मागे घेता आला नाही। त्यामुळे आता कुंभारकर हे बंडखोर म्हणून निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.